तुम्हाला माहिती आहे का झुरखेडामध्ये कोणाची कथा होणार आहे गाईस? धीरेंद्र शास्त्री म्हणजेच की बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे आणि या कथेचं नाव असणार आहे हनुमान कथा म्हणून. सो तुम्हालाही माहिती आहे धीरेंद्र शास्त्री ते श्रीरामांबद्दल सांगता. जळगाव पासून 22 किलोमीटरवर हे गाव आहे झुरखेडा म्हणून. इथे कपडे खूप चांगले चांगले भेटतात आणि बघा इथेच ते फक्त सेल ते म्हणे की एवढ्या याच्यावरच आहे. आता बघतो कोणते घ्यायचे म्हणून. मॉलला आलो होतो, इथे उर्फी दिसली, उर्फी जावेद. मला आता रियालिटी समजली की इथे एवढ्या ओपन मध्ये ती अशी फिरते आहे, एक पण पेपराजी नाही तिच्या जवळ. म्हणजे दिसले तरी फोटो काढत नाही. जळगावला असं असतं तर 10 जण गेले असते फोटो काढायला. हाय श्याम. हाय ब्रो. ब्रो नाही, हाय गाईज. हाय गाईज. आता आम्ही मस्त वर्सोवा बीचला आहे. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला खूप आनंदाची बातमी देणार आहे. जसं गाईस तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी 2023ला डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या जळगावमध्ये कथावाचक प्रदीप मिश्राजी यांची कथा झाली होती, शिवमहापुराण कथा. सो तसंच त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एकदा 40 गावला झालेली आणि मग पुन्हा भक्त म्हणत होते की पुन्हा तशी कथा आपल्याला हवी आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. म्हणजे की जळगावपासून असं 10 किलोमीटर 15 किलोमीटर अशी कथा हवी आहे. पुन्हा तशा कथेचा लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. तर गाईस तुम्हाला माहिती का या वर्षी 2024ला डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावपासून तर 22 किलोमीटर दूर धरणगावकडे एक झुरखेडा नावाचं गाव आहे. तुम्हाला माहिती का झुरखेडामध्ये कोणाची कथा होणार आहे गाईस? धीरेंद्र शास्त्री म्हणजेच की बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर त्यांची कथा होणार आहे आणि कथेच्या 2 दिवस आधी कळश यात्रा निघणार आहे. सो ना म्हणजे जेव्हा ही बातमी पेपरमध्ये आली ना तर लिटरली एवढं छान वाटलं की पुन्हा 1 वर्षानंतर आपल्याला तो आनंद घेता येणार आहे, म्हणजे त्या कथेचा लाभ घेता येणार आहे. आणि ह्या कथेचं नाव असणार आहे हनुमान कथा म्हणून. सो तुम्हालाही माहिती आहे धीरेंद्र शास्त्री ते श्रीरामांबद्दल सांगता, राधा राणी आणि कृष्ण यांच्याबद्दल सांगता, महादेवांबद्दल सांगता. म्हणजे ते जास्त करून आहे ना ते रामललांबद्दल, त्यांच्याबद्दल, हनुमानजी महाराज त्यांच्याबद्दल सांगता. सो म्हणून आहे ना त्यांची कथाचे जे नाव आहे ना हनुमान कथा. सो तुम्हाला ही बातमी ऐकून कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जळगावपासून 22 किलोमीटरवर हे गाव आहे झुरखेडा म्हणून. धरणगाव आहे ना तिथेच हे गाव आहे. जळगाववरून मॅक्सिमम 45 मिनिट्स लागतात. मी मॅपवर चेक केलं जायला. सो 45 मिनिट्स लागतात. आणि ह्या कथेला मी सुद्धा जाणार आहे गाईस. 5 दिवस इथे तर मी सुट्टी करेल, बिकॉज कथा असते. मला माहिती आहे मला त्या कथेला जायचं आहे. प्रभू बोलवतील मला तर मी नक्की जाईल. सो तुम्ही पण या. आणि तर गाईस आता वाजलेले सकाळचे 10:30. आंघोळ वगैरे सर्व झालेली माझी आणि मी आता रूममध्ये मला नाश्ता बनवायचा आहे. जेव्हा मी जळगाववरून येत होता तर मम्मीने मला खूप काही सामान दिला होता. तर त्या सामानमध्ये मम्मीने उपमा सुद्धा दिला. तर मला आहे ना मम्मीने उपमा सुद्धा दिला होता. फक्त मला इथे बनवायचं आहे ते माझ्याकडे बनवायची ती मशीन आहेच, त्यामध्ये मी बनवतो आता. आणि बाय द वे तुम्हाला मी झू चौपाटी तर दाखवलेली आहे, बट आज असा विचार आहे की क्लास सुटल्यानंतर, म्हणजे आज 3 ते 6 क्लास आहे, क्लास सुटल्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाऊ वर्सोवा चौपाटीवर. म्हणजे वर्सोवा बीच आहे इथे. इथून 20 मिनिटं लागतात मॅक्सिमम. सो म्हटलं आज तिथे जाऊ आणि मला काही कपडे वगैरे पण घ्यायचे. ऑफर्स लागलेली एका चांगल्या शोरूम मध्ये. सो मी तिथे जाऊन कपडे पण बघेल. फर्स्ट टाइम हा उपमा पण बनवतोय. असं मी इथे बनवलेले आहे मॅगी आणि कॉफी. बस आता मी उपमा पण बनवणार आहे फर्स्ट टाइम. पण गाईस एक आहे, बाहेरगावी राहून ना आपल्याला खूप काही शिकायला पण भेटतं की आपल्याला सर्व आपल्या हाताने करावं लागतं इथे. आणि रूमची साफसफाई म्हणा, जसं की काही बनवायचं असेल आपल्या हाताने. सो तसंच काही आता मी हा उपमा बनवतो. बघतोय ते दिलेलं आहे त्यांनी काय काय कसं बनवायचं. तर सर्वात आधी मला यामध्ये टाकावं लागेल आधी पाणी. एवढा रवा आहे त्याच्यात हाफ टाकावं लागेल मला. असं चांगलं मिक्स करायचं मग याला आणि मग ठेवतो याच्यावर झाकण. 5 मिनिटानंतर रेडी. न तर सध्या जळायचा वास येतोय, पण हा झालेला पण नाही यार नीट. आणि कसं काय लागून गेलं खाली काय माहिती. हे बघा इथे काळं झालेलं आहे ना, हे खाली लागून गेलं. नीट झालेला पण नाही अजून. आणि गाईस तर फायनली माझा उपमा खाऊन झालेला आहे. आणि खरंच 1 तास लागला तो उपमा बनवायला. म्हणजे ना त्या मशीनमुळेच थोडं लेट झालं. बाकी काही नाही, पण खाल्लेला आहे उपमा. आता 12:30 वाजता आहे दुपारचे. अजून 2.5 तास आहे माझ्याकडे.
क्लाससाठी. त्याआधी मी पुढे जाऊ काही समजत नाही मी आता पुढे जाऊ तर. बट 6 नंतर मी वर्सोवा बीचला जाणार आहे. वर्सोवा बीचवरून मी एका मॉलमध्ये जाईल, तिकडे जाऊन शॉपिंग वगैरे करेल, बघेल तिथे सेल चालू आहे की नाही आधी. बाकी आजचं वातावरणामध्ये खूप फरक आहे. सकाळी एकदम हलका हलका पाऊस आला आणि आता लगेच ऊन एकदम गरम होतं यार, काय सांगू आता. याच तर मी आताच निघून गेलेला आहे इन्फिनिटी मॉलसाठी, बिकॉज आता थोडा टाईम होता माझ्याकडे. मग म्हटलं आताच निघून जातो, उगाच संध्याकाळी अजून बीचवर जाईल, बीच नंतर पुन्हा मॉलमध्ये, त्यापेक्षा आता टाईम आहे तर मग आता जातो, चांगले कपडे वगैरे घेतो, बघतो अजून किती टाईम येतात. बरं संध्याकाळी पाऊस नको पडायला, नाही तर आता असं आहे की आता इथे ऊन येते आणि अचानक संध्याकाळी पाऊस. चला फायनली पोहोचलेलो इन्फिनिटी मॉलला. आणि गाईस इथे ना तुम्ही एक लक्ष ठेवा, जर तुम्ही ऑटोमध्ये बसत असतील ना तर आधी ना रिक्षावाल्याला सांगायचं मीटर माझ्या समोर टाक म्हणून, कारण की ते आधीपासून त्यांचं मीटर सुरू असतं आणि त्यामुळे ना पैसे वाढत जातात. आणि आपण आपल्या मोबाईलवर मॅप लावून ठेवून द्यायचा, कारण की आपल्याला माहिती पडतं तो कोणत्या रस्त्याने लॉंग कटने घेऊन चाललेलं आहे. आपण बरोबर आपल्या रस्त्याने सांगायचं त्याला, नाही तर ते लॉंग कटने घेऊन जातं आपल्याला. असं करता हे लोक इथले रिक्षावाले. लेट्स गो, आता जाऊया मॉलमध्ये. जायचं या शोरूममध्ये वेस्ट साईडला म्हणून, आणि इथले तर लेडीजचं आहे, वरती जावं लागेल मला, इथूनच जातो वरती. लेट्स गो, पोचलेलं आहे. आणि ना हे पण आहे ना टाटाचंच, जसं झुडिओ आहे ना टाटाचं, तसं हे पण टाटांचंच आहे, म्हणजे टाटा कंपनी त्यांचंच आहे. नाही इथे कपडे खूप चांगले चांगले भेटतात. आणि बघा इथेच ते फक्त सेल, ते म्हणे की एवढ्या याच्यावरच आहे. आता बघतो कोणते घ्यायचे म्हणून. हे असे जाळीवाले कपडे, जाळीवाले थंडीत कामात येतील. हे तर थंडीत कामात येतील यार. आता काय घालू आहे मुंबईमध्ये, ते पण हे म्हणताय की सेल लागून आहे ना 1 महिना झाला म्हणे, फक्त गेट 1 बाय 1 फ्रीचं 1 हप्त्यापासून सुरू झालं. आणि सगळे ना XL, L, XXL असे भेटत आहे. माझ्या साईजचा एक पण नाही आहे इथे, म्हणजे लोकांनी सोडलं सुद्धा नाही, आले डायरेक्ट साफ करून घेऊन गेले एकदम. फक्त एवढा स्टॉक बाकी. आता याच्यातनं पण माझ्या साईजचं एक सुद्धा सापडत नाही आहे. काय घेऊ यार आता. हे बघा L, आणि हे घेण्यासारखं, थोडी एम भेटला माझ्या साईजचा, हा घेण्यासारखा आहे का, काय करू यार हा घेऊन. मी आता जायला निघाला झुडिओमध्ये. तिथे बघू तिथे काही सेल म्हणजे अजून आहे म्हणे, उद्यापर्यंत आहे, पण बघू आता आहे का नाही कपडे तिकडे. आणि ना तुम्हाला दाखवतो इथून जाताना ना लाईनीने एवढे शोरूम आहे. हे बघा जसं की हे एडिडास, अंडर आर्मर, एवढीशा जागेमध्ये कारचे शोरूम पण आहे गाईस. पुढच्या साईडला आहे ते थोडे, एवढीशी जागा येते आणि याच्यामध्ये कारचं शोरूम. मॉलला आलो होतो, इथे उर्फी दिसली, उर्फी जावेद. निकाल नहीं फोटो, जाओ निकालो, चलो निकालते. गई वो भाई एवढ्या ओपनली कसं काय फिरतं इकडे, म्हणजे दिसलं तरी फोटो काढत नाही. हा जळगावला असं असतो तर 10 जण गेले असते फोटो काढायला. मेरे को वही लगा उसके चेहरे पे से उर्फी जावेद करके. गाइस तर चला आता आपण जाऊ झुडिओमध्ये. पण मला आता रियालिटी समजली की इथे एवढ्या ओपनमध्ये ती अशी फिरते आहे, एक पण पॅपराजी नाही तिच्याजवळ. आणि आता समजलं की ते स्वतः त्यांना बोलवतात, तुम्ही या आणि आमचे व्हिडिओ काढा. नाही तर बघा ना किती मी फोटो जाऊन काढला असता, पण ती लगेच निघून गेली. भाई म्हणजे रियालिटी आता समजली खरं ते. आणि हे पाजी भेटले होते दोघी, ते पण ते तिलाच बघत होते, कन्फ्यूज होते, तीच शिका, कारण की ती दिसायला तिथे वेगळी होती, एवढी गोरी दिसत होती आणि मोबाईलमध्ये एकदम वेगळी. व्हिडिओजमध्ये तिची हेअरस्टाईल वेगळी असते आणि इथे बघितलं तर ती वेगळी. मग यांनी सांगितलं मला, कन्फर्म केलं ती उर्फीच आहे म्हणे. आणि यांच्या गुरुद्वारामध्ये मोस्टली सेलिब्रिटीज येत राहतात. तर हे म्हणे की मी ऑलमोस्ट भेटलेलं आहे म्हणे सर्वांना. आप मी हाँ आप भी स्टुडिओ में ही आए हो, करो शॉपिंग से आज लास्ट. हां भैया थँक्यू. अरे व्हिडिओमध्ये आले ना तुम्ही, या ना मध्ये, मग गेले व्हिडिओने. गाईज तर फायनली झुडिओमध्ये शॉपिंग केलेली आहे मी, आणि माझ्यासाठी पण घेतले, वेजसाठी पण घेतले, पप्पांसाठी पण घेतले. आता निघतो मी. झुडिओ ना बेस्ट ऑप्शन असतं जर आपल्याला आपल्या लिमिटमध्ये जर म्हणजे कपडे पाहिजे असतील. नाही तर बाकी शोरूम्समध्ये गेले ना तर असे हाय प्राईज असताना तर इच्छाच नाही होत घ्यायची. एनिवेज ती उर्फी जी ना इथे जिमला आली होती, इथे तिची जिम आहे. म्हटलं तर असं तर एकदम जवळ आहे माझ्या क्लासपासून, मी तर केव्हा आपण येऊ शकतो.
पण तो टायमिंग होता तिचा 1 वाजेनंतर ती बाहेर होती, म्हणजे 1 वाजता यावं लागेल जर फोटो काढायचा आहे तिच्यासोबत. काय करू, फोटो काढून जाऊ द्या. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 होत आहे आणि मी फायनली आता आलेलो आहे वर्सोवा बीचवर माझ्या 2 मित्रांसोबत, क्लासमधलेच आहे. इथे आहे सुधीर आप्पा, ब्रो, याला तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आणि आहे श्याम. हाय ब्रो, ब्रो नाही, हाय गाईज. हाय गाईज. आता आम्ही मस्त वर्सोवा बीचला आहे, एकदम भारी. समोर आहे समुद्र, इथे नारळाची झाडं. आता आहे ना थोडं चिल करू, म्हणजे बसून शांततेत एकदम मजा येते बीचवर बसल्यानंतर. आणि हवा काय सुरू आहे यार, कारण की मग ते पार्किंग बघा ना किती भारी आहे. चला आता जाऊ तिकडे. बहुत आते भाई इधर तो टिकटॉक. हाँ, मी आहे ना ते कपिल, यहाँ पे ना कपिल शर्मामध्ये जो कृष्णा आहे ना, तो आमच्या क्लासच्या समोर आला होता परवा, आणि मी जस्ट माझं लक्ष गेलं आणि तेवढ्यात तो कारमध्ये बसून चालला गेला. अरे विसरून गेला मी फोटो काढायचं. एवढ्यात मी त्याला ओळखलं, तो कारमध्ये बसला आणि चालला गेला. आज सकाळी पण उर्वी जावेदला बघितला आपण, मी पण, तुम्ही पण. गाईस तर मी ना इथे अर्ध्या तासापासून आहे, पण वर्सोवा बीच एवढा म्हणजे ना एवढा कचरा आहे या बीचवर, काय सांगू तुम्हाला दिसतच असेल. सगळं कचरा आहे, कचरा एकदम. लिटरली जे लोक काय करतात ती काही इथे खाता आणि तेच पाण्यामध्ये टाकून देतात, तर पाणी परत आपल्यालाच देतात. ते पाणी थोडी घेऊन जाणार त्यांच्यासोबत. इकडे सगळा कचरा वगैरे एकदम. मग तिकडे जास्त वेळ उभं पण राहता नाही आलं. जसं जुहू चौपाटीवर एकदम क्लिअर होतं ना, इथे नाही तसं. त्यामुळे मग तिकडे उभंच नाही राहता आला. आम्ही येऊन गेली इथे बसायला दगडांवर. आता वर्सोवा झालेली आहे, गिरगाव चौपाटी झालेली आहे, जुहू चौपाटी झालेली आहे. आता जायचं आहे दादर चौपाटीला, दादरच्या बीचवर. ते बघा तिथे एरोप्लेन चाललेलं आहे, मस्त. अंधार झाला एकदम. तिथे ना ती वरली सिलिंग आहे, तिथे ती जी दिसते ना ती वरली सिलिंग आहे.